नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश मुंडे. इंजिनिअर्स अकॅडमी आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपला आहे डे 51. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे भूगर्भ रचना. त्या अगोदर आपण भूगर्भ रचनेबद्दल थोडंसं बेसिक बघणार आहे आणि त्यानंतर PYQचं अनालिसिस करणार आहे, की आतापर्यंत ह्या भूगर्भ रचनेवरती कुठल्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. ओके. तर त्या अगोदर बघा काय करायचं सगळ्यांनी, हे आपला जो चॅनल आहे इंजिनिअर्स अकॅडमी हा YouTubeचा चॅनल सगळ्यांनी लाईक करायचा व्हिडिओ, सगळ्यांनी शेअर करायचा आहे आणि आपलं याचं एक ॲप्लिकेशन आहे इंजिनिअर्स अकॅडमी म्हणून. तर याच्यावरती मी इंजिनिअर असल्यामुळे याचं नाव आपण इंजिनिअर्स अकॅडमी असं ठेवलेलं आहे. पण याच्यावरती आपण MPSC, UPSC ठीक आहे, पोलीस भरती, त्यानंतर तलाठी भरती, त्यानंतर अजून सरळ सेवा भरती ज्या काही एक्झाम आहेत, त्या सगळ्यांबद्दल आपण अपडेट देत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला काय करा, एकदा सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि हे ॲपची लिंक जी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. तसंच ह्या ॲपवरती तुम्हाला अजून काय मिळणार आहे बघा, इथे तुम्हाला मिळणार आहे, हे राज्यसेवाची आत्ता जी पूर्वपरीक्षा होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, तर त्या एक्झामसाठीची टेस्ट सीरीज आहे याच्यामध्ये, ती जॉइन करू शकता. त्यानंतर कंबाईन ऑनलाईनसाठी सुद्धा ही 3 नंबरला बघा, इथे तुम्हाला टेस्ट सीरीज मिळेल. जी आपली कंबाईनची एक्झाम होणार आहे, ही साधारणतः ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये होऊ शकते. ओके. फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये होऊ शकते. तर त्यासाठीची ही टेस्ट सीरीज आहे, ती तुम्ही इथून जॉइन करू शकता. याच्यानंतर आर-टी-ओ ए-एम-व्ही-आय मेन्स जी पर्टिक्युलर बॅच आहे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच्या इक्विव्हॅलंटच्या ब्रांचेस ॲप्लिकेबल आहेत आर-टी-ओ ए-एम-पी-आयच्या पोस्टसाठी. तर ही एक बॅच आहे आपली. ओके. आणि त्यानंतर हिस्ट्री आपण जे काही आत्तापर्यंत इतिहास शिकवलेला आहे या चॅनलवरती, त्याच्या सर्व नोट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. फक्त ₹29 मध्ये पूर्ण विषयाच्या नोट्स अवेलेबल आहेत. विथ PYQ एनालिसिस. सो तुम्ही तिथून जाऊन पर्चेस करू शकता. यानंतर बघा आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये एकूण 3 भाग आपण मानले जातात. एक आहे भूकवच, दुसरं प्रावरण, तिसरं गाभा. ठीक आहे. महत्त्वाचे मेन भाग आहेत ते. तर भूकवचाच्या खालील भागास काय म्हणतात? प्रावरण. ठीक आहे. असं जर आपण एक कट सेक्शन जर पृथ्वीचा घेतला, त्याचा हा वरचा भाग जो असतो हा थोडासा त्याला आपण भूकवच म्हणतो. त्यानंतर त्याच्या खालचा भाग जो असतो त्याला प्रावरण म्हणतो आणि खाली उरलेला भाग जो आहे तो गाभा झाला. ठीक आहे. त्याला 1 नंबर देऊ, याला 2 आणि हा 3 नंबर. ओके. सो हा जो काही 1 नंबरचा भाग आहे भूकवच, त्याच्या खालचा भाग हा 2 नंबरचा म्हणजे प्रावरण आणि त्याच्या खालच्या भागाला त्याला शिलावरण जो असतो तो भाग याच्या खालीच असतो. भूकवचाच्या सॉरी कशाच्या प्रावरणाच्या खालचा हा जो भाग आहे, त्याला काय म्हणतो आपण? शिलावरण असं पण म्हणतो. तर शिलावरणाची जाडी सुमारे 100 सेंटीमीटर आहे. तर भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही. सरासरी जाडी आहे ती 30 सेंटीमीटर एवढी आहे फक्त जास्त नाहीये. सरासरी जाडी. ओके. काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. तर भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. ओके. तर या खडकामध्ये प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण आपल्याला आढळते आणि सियालच्या खालील भागाला सायमा म्हणतात. तर ह्याच्यामध्ये पुन्हा भूकवच, त्याच्याच खाली सियाल, त्याच्याच खाली सायमा असे वेगवेगळे भाग हे शिलावरणामध्ये याचे पडतात. तर बघा पृथ्वीचे तापमान तर 30 किलोमीटर नंतर 50 डिग्री सेल्सिअस एवढं आहे बघा. 200 किलोमीटर खाली गेलो आपण की 1400 तापमान आहे. 1000 किलोमीटर गेलो तर 1700 डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस तापमान आहे. 3000 किलोमीटर पर्यंत खाली गेलो तर 2300 डिग्री सेल्सिअस आहे आणि 6000 किलोमीटर खाली गेलो आपण तर 25,000 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. याच्या खाली आपल्या पृथ्वी तलावरची आजपर्यंत कुठलीही अशी मशीन किंवा इक्विपमेंट नाहीये, की जे त्या 6,000 किलोमीटरपेक्षा खाली जाऊन काय करेल, तिथलं तापमान त्याचं मोजमाप करेल किंवा तिथं काय डेटा अवेलेबल आहे ते कलेक्ट करेल. ओके. तर आता याच्यामधला अंतरंगातील दाब, दाब म्हणजेच काय प्रेशर. ओके. याच्यामध्ये आतमध्ये प्रेशर किती आहे? तर समुद्र सपाटी जी आहे आपली, तिथे 1 बार प्रेशर असतं. ठीक आहे. वातावरणाचा दाब जो आहे तो बारमध्ये असतो. हां. तर 1 बार नॉर्मल प्रेशर असतं. हे समुद्र सपाटीच्या लेव्हलला आहे ते नॉर्मल 1 बार असतं. म्हणजे आपण जिथे राहतो पृथ्वीवरती भूकवचाच्या वरती. बरोबर. त्यानंतर आपण 2500 किलोमीटर पर्यंत खाली गेलो तर तो 10,00,000 एवढा बार त्याचं प्रेशर होतं. त्यानंतर 3,500 किलोमीटरला 20,00,000 एवढं प्रेशर होतं आणि 6,371 पर्यंत मोजलेला आहे. तो आहे 35,00,000 प्रेशर. ओके. आपण आता नवीन लेटेस्ट इव्हेंटमध्ये पण बघितलं असेल, की एक सबमरीन आहे टायटन नावाची. ती काय झालेली मी जर चुकत असेल तर करेक्ट करा. कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. ठीक आहे. तर ती आहे. तर तिचं पण प्रेशरच्या ह्याच्यामुळे ती ब्लास्ट झाली होती आपण बघितलं होतं. यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे भूकंप लहरी. तर याला भूकंप लहरी
या भूकंप तयार झाल्यामुळे जमिनीच्या भागातील काही हालचाली असतात. तर त्या हालचालींमुळे काय होतं, जे कंपन किंवा जे लहरी तयार होतात पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये, त्याला आपण भूकंप लहरी असं म्हणतो. तर याच्यामध्ये पण वेगळे-वेगळे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे प्राथमिक लहरी. तर अनुतरंग लहरी, अपकर्षण लहरी, अनुप्रस्थलित लहरी, त्यानंतर पी वेव्हज. ओके. तर दिशा आडव्या दिशेतून असतात. म्हणजे या लहरी ह्या आपल्या पृथ्वीच्या अंतराळामध्ये आडव्या याच्यामध्ये मूव्ह करतात त्या. त्यामुळे जास्त डॅमेज आपल्या पृथ्वीला किंवा पृथ्वीच्या वरती असणाऱ्या भागांना जास्त होत नाही. सर्वाधिक वेग याचा आजपर्यंत आहे 8 ते 14 किलोमीटर पर सेकंद. 8 ते 14 किलोमीटर ते एका सेकंदात जातात. ह्या प्राथमिक लहरीत हां, त्यासाठी बघा. तर सर्वात कमी विध्वंसक विध्वंसक घन लहरी यांना असं म्हणतात आणि द्रव माध्यमातून प्रवास करतात. म्हणजेच पाण्यातून वगैरे. तर प्राथमिक लहरी ध्वनी लहरीप्रमाणे संपीडन लहरीत असून कणांचे कंपन संचलन दिशेने होते. म्हणजे काय हे प्राथमिक लहरी ज्या आहेत, ह्या ध्वनी लहरीप्रमाणेच काय करतात, मूव्ह करतात. ठीक आहे. यानंतर दुय्यम लहरी ज्या आहेत त्या अवतरंग, अनुलंब आणि एस वेव्हज उभ्या दिशेने प्रवास करतात. म्हणजेच हे जे आपण आता आडव्या काढल्या होत्या, ह्याच वेव्हज काय करतात, थोड्या उभ्या दिशेने प्रवास करतात. या लहरी प्राथमिक लहरीपेक्षा जास्त विध्वंसक पूरक असतात. तर भूपृष्ठ लहरीपेक्षा कमी विध्वंसक असतात. म्हणजे भूपृष्ठ लहरीवरती ज्या आहेत त्याच्यापेक्षा ह्या दुय्यम लहरी थोड्याशा कमी असतात, पण प्राथमिक लहरींपेक्षा जास्त असतात. तर आता भूपृष्ठ लहरी म्हणजे नेमकं काय? तर पृष्ठतरंग, रेखावृत्तीय लहरी किंवा त्याला एल वेव्हज असं म्हणतात. तर या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सागराच्या लहरीप्रमाणे प्रवास करतात. बघा म्हणजे किती घातक ह्या भूपृष्ठ लहरी आहेत. आपल्या पृथ्वीच्या जमिनीची माती जी आहे ती समुद्राच्या लाटांप्रमाणे असे त्याच्यावरती प्रवाह करतात ह्या लहरी. म्हणजे किती भयानक आहेत तुम्ही इमॅजिन करून हे करू शकता. या पृथ्वीच्या हां, पृष्ठभागावरच्या लहरी असतात. तर पृष्ठभागापासून अधिक खोलीतून प्रवास करत नाहीत. आरपार जात नाहीत, तर पृथ्वी गोलाला फेरी मारत असतात. म्हणजे आतापर्यंत आपण बघितल्या प्राथमिक लहरी आडव्या जातात. त्यानंतर दुय्यम लहरी उभ्या जातात. तर ह्या लहरी ज्या आहेत ह्या पृथ्वीच्या वरच्या भागावरतीच फिरतात गोल-गोल. ओके. म्हणजे त्या पूर्ण वरच्या थराला डॅमेज करतात. ठीक आहे. याचा आयाम उच्च असतो आणि भूपृष्ठ लहरीचे 2 प्रकार आहेत. एक आहे लेरे आणि एक दुसरा आहे जो लव आहे. त्यानंतर बघा शिलावरण. पृथ्वीच्या सर्वात वरचा भाग शिलावरणाची जाडी सुमारे 16 ते 40 मीटरपर्यंत आहे. असा जो भाग काढला होता मी भूकवचाच्या नंतर हा खालचा जो भाग आहे 16 ते 40 किलोमीटरपर्यंत आहे त्याला आपण काय म्हणतो शिलावरण असं म्हणतो. याचा 29% भाग जमिनीने तर 71% भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे ह्या शिलावरणाचा भाग जो आहे आपला ह्या भूपृष्ठाचा थोडासा थर आहे. याच्यावरतीच माती आणि पाण्याचं दोन्हीचं पण काय आहे वास्तव आहे. याच्यामध्ये मग जर आपण बघितलं, की जमिनीचा भाग हा किती आहे फक्त 29% आणि बाकी 71% पाण्याचा भाग आहे. पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी 1% घनफळ हे शिलावरणाचे आहे. म्हणजे जेवढी पृथ्वी आहे, त्याच्यातला फक्त असा 1% भाग हा शिलावरणाचा आहे. या शिलावरणाचे 2 भाग पडतात. एक आहे सियल आणि सायमा जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं. तर सियल आणि सायमा यांच्यात कोनराड प्रकारची विलगता आहे. यानंतर बघा हां, 1 मिनिट हां. हं. सियाल आणि सायमा. यानंतर सीएल काय असतं बघा. काय होतंय ह्याला आणि 1 मिनिट हां फक्त. हे थोडंसं वरती आलेलं आहे. लगेच आपण घेऊया परत.
हां, तर आता बघा हे शिलावरण आपण बघितलं. याच्यात Cl आणि हे सायमा 2 भाग झाले. त्याच्यानंतर हा बघा पहिला भाग जो आहे तो Cl. तर भूकवचाच्या वरील भागाला Cl असं म्हणतो आपण आणि या खडकामध्ये प्रामुख्याने काय-काय असतं? सिलिका आणि ॲल्युमिनियम. ओके. सिलिका आणि ॲल्युमिनियम ह्या दोन्ही नावाचं मी एकत्र करून काय केलं त्याला Cl असं म्हणतात. Si आणि Al म्हणजे Cl बरोबर? म्हणजे सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम. Cl मध्ये ग्रॅनाइट प्रकारचा खडक असतो आणि Cl पासून भूमिखंड बनलेले असतात. Clचा जो थर आहे याच्यापासून आपली जी जमीन आहे ती बनलेली आहे. यानंतर पुढचा थर आहे सायमा. तर Clच्या खालच्या भागास काय म्हणतात? सायमा म्हणतात. बहुतांश हा सागर स्थळ या थराने बनलेला आहे. या थरातील खडक सिलिका आणि मॅग्नेशियम. ओके. सो त्याच्यामुळे याला काय म्हणतात? सायमा. सिलिका आणि मॅग्नेशियम म्हणून ह्याला सायमा असं म्हणतात. तर याला सीमा सुद्धा म्हणतात. SiMa आहे ना, सिलिका आणि मॅग्नीज म्हणून सॉरी मॅग्नेशियम म्हणून याला सिलिका असं पण म्हणतात. सीमा असं पण म्हणतात. तर यांच्यामध्ये बेसॉल्ट आणि ग्राबो प्रकारचे खडक असतात. भूकंपाच्या प्राथमिक लहरीचा वेग जो हा सायमामध्ये जो आहे तो 6.4 किलोमीटर पर सेकंद ते 7.2 किलोमीटर पर सेकंद एवढा प्राथमिक लहरीमध्ये असतात. तसंच दुय्यम लहरीमध्ये 3.2 ते 4 किलोमीटर प्रति सेकंद. त्यानंतर सायमा थरावर सियाल जे आहे ते तरंगत असतात. हां, सायमा सियाल नावं तुम्हाला सहसवरून आहेत त्यामुळं सेम वाटतात. फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही. वरचा थर जो असतो त्याला आपण सियाल म्हणतो आणि खालचा असतो त्याला सायमा असं म्हणतो. तर सायमापासून महासागराची निर्मिती झालेली आहे. तर सियाल पासून भूकवचाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर हां, तर त्यानंतर बघा पुढचं आहे प्रावरण. 42 ते 2900 म्हणजे 2900 किलोमीटर पर्यंत जो भाग आहे तो आहे प्रावरणाचा भाग. प्रावरणाच्या थराची जाडी सुमारे 2860 किलोमीटर एवढी आहे. तर शिलावरण आणि गाभा यांच्या दरम्यान प्रावरण आहे. प्रावरणामध्ये 100 ते 200 किलोमीटर अंतरावर एक मंदगामी शंकूचा पट्टा आहे. तर प्रावरणामध्येच भूकंप आणि ज्वालामुखीचे केंद्र असतात. कशामध्ये असतात भूकंपाचे आणि ज्वालामुखीचे केंद्र हे? प्रावरणामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर प्रावरण लोह आणि मॅग्नेशियमच्या संयुगाने तयार झालेले असते. प्रावरण यालाच मध्यावरण असेही म्हणतात आणि पृथ्वीचा 80% भाग जो आहे तो प्रावरणाने व्यापलेला आहे. मगाशी आपण जर जाडी काढली, पृथ्वी समजा असं काढले, की वरचा भाग आपण पातळ म्हणजे भूकवच समजूया. शिलावरणाचा भाग एवढा आहे फक्त. त्याच्यानंतर प्रावरणाचा भाग जो आहे तो इथून तिथपर्यंत ह्या सेंटरला जर आपण पकडलं, तर हा गाभाचा भाग सोडून बाकीचा हा एवढा सगळा मधला भाग जो आहे, तो कशाचा आहे? प्रावरणाचा आहे. ओके. हा सगळा भाग जो आहे तो प्रावरणाचा एवढा भाग आहे. अंतर्गत भाग हां. आपण अंतर्गत भागाबद्दल बोलतोय. एवढा भाग जो आहे तो प्रावरणाचा आहे. त्यानंतर बघा बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण असे जे 2 भाग पडतात आणि त्याच्यामध्ये रेपट्टी विलगता आहे. म्हणजे ह्यांना वेगळे करणारा जो भाग आहे त्याला रेपट्टी असं म्हणतात. याच्यानंतर बघा प्रावरणाचे 2 भाग बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण. बाह्य प्रावरणात ओलिव्हिल 60 ते 70% असते. त्यानंतर बाह्य प्रावरणात पायरॉक्सिन 15 ते 20% असतात. तर बाह्य आवरणाची खोली 42 ते 700 किलोमीटर पर्यंत असते. नंतर आहे आंतरप्रावरण. आंतरप्रावरणाची खोली ही 700 ते 2900 किलोमीटर असते. या ठिकाणी सिलिका आणि विविध ऑक्साइडे आपल्याला मिळतात. तर आंतरप्रावरणामध्ये खालचा भाग जो असतो तो द्राव्य स्वरूपात असतो. त्यानंतर प्रावरण आणि गाभा यांच्या दरम्यान गटेनबर्ग विलगता आहे. आता लक्षात ठेवायचं आहे सियाल सायमा म्हणजे शिलावरणाच्या नंतर खाली प्रावरण सुरू होतं. वरचं झालं शिलावरण, त्यानंतर प्रावरण. त्या प्रावरणाच्या मध्ये पण एक विलगता आहे, शिलावरण आणि प्रावरणाच्या. त्यानंतर प्रावरण आणि गाभा खालचा भाग जो आहे तो गाभा आहे. ह्या गाभा याच्यामध्ये पण एक विलगता आहे. तिला काय म्हणतात? गटेनबर्ग आणि वरच्या दोन्ही तुम्हाला मी सांगितल्या आत्ताच. तर गाभा म्हणजे काय बघा आता प्रावरणाच्या खाली गाभा असून त्याची जाडी 3471 किलोमीटर आहे. गाभ्याची खोली ही 2900 किलोमीटर पासून 63 म्हणजे 6371 किलोमीटर एवढी आहे. या थराचे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा 2 भाग आपण बघितले. एक असतो द्रवरूप तर आतमधला असतो तो घनरूप असतो. ओके. म्हणजे पृथ्वीच्या सेंटरला जो गोळा आहे तो घनरूप तप्त गोळा आहे. आणि त्याच्या बाहेर थोडं हे लिक्विडचा गोळा आहे. त्याच्यानंतर हे प्रावरण आहे. त्याच्यानंतर बाहेर हे शिलावरण आहे आणि वरती भूकवचाचा थोडा थोडा आपला हा भाग आहे. डोंगर, उतार, पर्वत वगैरे आहेत. तर अंतर्गाभ्यामध्ये निकेल आणि लोह म्हणजेच फेरस ज्याला आपण आयर्न म्हणतो. त्याचं प्रमाण अधिक आढळत असल्याने यास निफे असं म्हणतात. कशामुळे? निकेल आणि फेरस त्याचे इनिशियल नाव आहेत म्हणून याला निफे असं म्हणतात. तर पृथ्वीचा 19% भाग हा गाभ्याने व्यापलेला आहे.
पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी 1/तृतीयांश वस्तुमान हे गाभ्याने व्यापलेलं आहे. तर बघा गाभ्याचे पण 2 भाग पडतात, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. तर हे दोन्ही तुम्हाला मी सांगितलं. तर यांच्यामध्ये जी विलगता आहे त्याला लेहमन असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे हा गाभा सेंटरचा आणि हा बाहेरचा लिक्विडवाला या दोन्हींच्या मध्ये पण एक विलगता आहे. त्याला काय म्हणतात? लेहमन. ओके. तर बाह्य गाभ्याची खोली 2900 ते 5150 किलोमीटर आहे आणि तो द्रव रूपात असतो म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये असतो. तर बाह्य गाभ्यातून भूकंपाच्या दुय्यम लहरी प्रवास करू शकत नसल्याने हा गाभा द्रव रूपात आहे असे सांगितले जाते. ॲक्चुअलमध्ये कोणी तिथं जाऊन बघितलेलं नाहीये. त्यानंतर आहे आंतरगाभा. याची खोली 5150 ते 6371 किलोमीटर. हा गाभा घनरूप स्वरूपाचा आहे. मी तुम्हाला आता सांगितलं सगळ्यात सेंटरचा तप्त गोळा. कारण यातून भूकंपाच्या प्राथमिक लहरी प्रवास करतात. चुंबकत्व, लवचिकपणा आणि लिबलिबतापणा हे वैशिष्ट्यपूर्ण असे गुणधर्म ह्या अंतर्गाभ्याचे आहेत. निकेल आणि फॉरेस मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे त्याला आपण निफे म्हणतो. तर 80% निफे आणि 20% इतर ऑक्साईड त्याच्यामध्ये सापडतात. याची घनता आहे 13.3 ते 13.6 ग्राम घन सेंटी. तर तापमान आहे 25,000 डिग्री सेल्सिअस. ओके. तर हा पहिला प्रश्न आहे आजच्या आपल्या कंबाईनचे PYQ जे आहेत आतापर्यंत विचारलेले त्याचे अनालिसिस तुम्हाला इथे सांगणार आहे. तुम्ही फक्त काय करायचंय ह्याचे आन्सर कमेंट करत चालायचे. मी प्रत्येक क्वेश्चन नंतर 10 सेकंद वेळ तुम्हाला देईल. त्या 10 सेकंदात तुम्ही आन्सर काय करायचंय कमेंट करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन जो आहे आणि याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट काय करायची एक आन्सर कमेंट करताना एकचं आन्सर 1 असेल तर 1, 2 असेल तर 1.2 असं कमेंट करायचं म्हणजे मला समजेल. त्यानंतर दुसरी गोष्ट ह्यामध्ये आता खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? म्हणजेच कशावर प्रश्न आहे? भारत देशातील जे काही भूकंपग्रस्त भाग आहेत, त्या भागावर क्वेश्चन आहे. त्यामुळे भारतातले आता लेटेस्टमध्ये मागच्या 5-6 महिने, वर्षभरात, 2 वर्षात ज्या ठिकाणी भूकंप आलेला आहे, त्या ठिकाणचा सर्व भाग तुम्ही बघून घ्यायचा आहे आणि जनरल नॉलेज म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग भूकंप म्हणजे भूकंप कुठे येतो जनरली, भूकंपग्रस्त भाग कुठे आहे? तर हा टॉपिक पूर्णपणे इथे करायचा आहे. तर याचं उत्तर आहे बघा द्वीपकल्पीय विभाग हे ऑप्शन दिलेले आहे. त्यानंतर काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन भाग, त्यानंतर मध्य विभाग की गंगेचं मैदान. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 काश्मीर ते आसामपर्यंतचा जो हिमालयीन भाग आहे, त्याच्यामध्ये भूकंप तीव्रता असणारा भाग जास्त आहे. जगातील 65% भूकंप हे पॅसिफिक महासागराच्या सभोवतालच्या प्रदेशात आढळतात. तर जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होत असतात. म्हणून त्याच भूकंपाचा देश असेही म्हणतात. महत्त्वाचा मुद्दा आहे ना. अलीकडेच अजून एक भूकंप झालेला आहे जपानला लेटेस्ट करंट अफेअर्समध्ये. जे आपल्या करंट अफेअर्स डेली चालू आहे ग्रुपवरती आणि टेलिग्रामवरती. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन ऑलरेडी घेतलेला आहे. तर काश्मीर ते आसामपर्यंतचा भाग काश्मीर ते आसामपर्यंतचा भाग भारतातील उच्च पूर्व सीमा विभाग दर्शवतो. कारण हिमालय पर्वतरांग ही भारतीय द्वीपकल्पापेक्षा तरुण असल्यामुळे ती आणखी मोठ्या प्रमाणात भूकंप हालचाली काय करते दर्शवते. कारण ती भाग नवीन तयार झालेला आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे आणि आपला म्हणजे हा वरचा भाग पर्वतीय भाग बरोबर. आपण जर असा भारताचा नकाशा काढला तर हा जो काही वरचा भाग आहे जम्मू काश्मीर ते आसाम पर्यंतचा भाग या भागात भूकंप जास्त होतात. कारण हा भाग तरुण आहे असं म्हणतात म्हणजेच नवीन तयार झालेला आहे हे हिमालय आणि हा भाग जो आहे खालचा तो थोडासा जुना आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून इकडे कमी भूकंप होतात आणि या साईडला तरुण असल्यामुळे जास्त भूकंप होतात. दुसरा प्रश्न आहे बघा. डॉक्टर R.A. डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून अंतर्गत थरांकडे असणारा क्रम लावायचा आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आत्ताच आपण बघितलंय सध्या सगळ्यात वरी असतं शिलावरण. त्यामुळे माहिती आहे आपल्याला हे 2 ऑप्शन राहिले. ते 2 कट झाले. मला उत्तर जर इकडे दिसत असेल तरी एक क्रम समजून घ्या. मी आता तुम्हाला डायग्राम काढून दाखवले होते. सर्वात वरचा भाग जो आहे तो शिलावरण आपण त्याला म्हणतो. त्यानंतर दुर्बलावरण येतं. त्यानंतर मध्यावरण आणि केंद्रावरण. केंद्रावरण म्हणजे पृथ्वीच्या केंद्रभागापर्यंतचा. याच्यावरून पण आपल्याला काय करता येईल आन्सर शोधता येईल. तर इथे या 2 ऑप्शनमध्ये लास्टला आपल्याला माहिती आहे केंद्रावरण आहे. त्याच्यावरून आपल्याला लास्टला इथे आहे. सो क आणि याच्यावरून आपण आन्सर काढू शकतो. तर सर्वात वरचा भाग असतो त्याला शिलावरण म्हणतो. प्रावरणाचा भाग असतो त्याला आपण मध्यावरण म्हणतो. त्याच्यानंतर ह्याच्यावरतीच एक भाग असतो त्याला दुर्बलावरण म्हणतो. त्याच्या खाली मध्यावरण असतं आणि त्याच्यानंतर केंद्रावरण असतं. तर डॉक्टर हे शिलावरण, दुर्बलावरण, मध्यावरण आणि केंद्रावरण हे डॉक्टर R.A. डॅली यांच्यानुसार आहे. पुढचा प्रश्न बघा. कोरी बेसॉल्ट खडक म्हणजे काय? तर लावारसाने तयार झालेला खडक, पोकळ्यांनी युक्त बेसॉल्ट खडक, भेगांमध्ये लावारस थंड होऊन झालेला खडक. ठीक आहे. तर पर्याय उत्तरे आहेत फक्त ए, ए अँड बी, फक्त बी आणि वरील सर्व.
तर याच्यामध्ये बघितलं तर लाव्हारसामुळे जो तयार होतो त्याला आपण कुहरी बेसॉल्ट असं म्हणतो आणि बेसॉल्ट आहे नावातच. सो तो बेसॉल्ट खडक असणारच. तो पोकळ्यांनी युक्त असणारा जो बेसॉल्ट खडक आहे त्याला आपण कुहरी बेसॉल्ट असं म्हणतो. म्हणून ऑप्शन 2 याचा आन्सर आहे ए आणि बी. याच्यानंतर बघा लाव्हारसाचे बुडबुडे म्हणजे फेसापासून तयार झालेले जे खडक असतात त्यांना कुहरी खडक असे म्हणतात. हे खडक वजनाने खूप हलके असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील विधानांचा विचार करायला सांगितलाय. काय विधाने आहेत? गडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात. तर गडीच्या पर्वताची निर्मिती ही टेन्साईल फोर्सेसमुळे होते. टेन्साईल फोर्सेस म्हणजेच काय? हा एखादा लोखंडी रॉड आहे. याच्यावरती आपण इकडे एक फोर्स लावला आणि इकडे एक फोर्स लावला. तर इकडे एक जणाने ओढलं आणि इकडे एक जणाने जर ओढलं, तर मध्ये काय होईल इथं? असं त्याच्यामध्ये बाक पडेल आणि हे इकडं आपलं समजा हे एखादं लोखंड वगैरे असेल, गरम करून जर त्याला ओढलं किंवा असंच जर जास्त फोर्स लावून 2 मशीनने ओढलं, तर मधला भाग हा काय करतो? असा इलॉंगेट होतो म्हणजे पातळ कमी होत जातो आणि लांबत जातो आणि एका एका ठिकाणाला तो तुटतो. ह्या लांबण्याच्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणतो? टेन्साईल फोर्स म्हणतो. तर मग हा घडीचे पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्समुळे होते का? तर नाही होत. बरोबर. घडीचा पर्वत म्हणजे काय? अशा घड्या तयार झालेल्या असतात. म्हणून याचं पहिलं उत्तर बरोबर आहे. घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या आणि उंच शंकू असतात. या खोल दऱ्या, हे उंच शंकू. मग हे कधी होतं तयार असं? आपण जर एखादा रॉड इकडून दाबला आणि इकडून दाबला, तर ते असं होणार आहे. बरोबर. याला काय म्हणतो आपण? कॉम्प्रेशन. बरोबर. म्हणून टेन्साईल इथे चुकीचं आहे. म्हणून फक्त ए याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर ब आन्सर काय आहे? चुकीचं आहे. कारण घडीच्या पर्वताची निर्मिती टेन्साईल फोर्समुळे होत नाही, तर कॉम्प्रेसमुळे होते. ते सांगितलं तुम्हाला. दाबजन्य बलामुळे म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अरे, पुन्हा आलं का? ठीक आहे. एक मिनिट थांबा. अरे यार, सेव्हच झालं ते. हां. तर ठीक आहे. आता इथे बघा. व्यवस्थित दिसतंय? ओके. तर खालील विधानांचा विचार करायचा आहे आपल्याला. घडीच्या पर्वताचं हे सांगितलं तुम्हाला आत्ताच मी. यानंतर आहे स्पष्टीकरण सांगितलं. याचं काय? तर घडीच्या पर्वताची निर्मिती ही टेन्साईल फोर्समुळे नाही, तर दाबजन्य बल म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह फोर्स. कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजेच हा जमिनीचा थर आहे. आपण इकडून-इकडून याला जर दाबलं, तर याच्या अशा गळ्या तयार होतात. खोल दऱ्या आणि उंच टेकड याच्यामधून तयार होतात. त्यानंतर बघा, पुढील भू आकारांचा नीट विचार करा. ओके. पानपोया, हम्मादा, भूछत्र खडक आणि यारदांग. वरीलपैकी कोणते भू आकार वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? तर हे सर्वच्या सर्व जे काही नाव इथे दिलेले आहेत, हे भू म्हणजे जमिनीचे वेगळे-वेगळे प्रकारचे आकार आहेत आणि हे आकार कशामुळे तयार झालेले आहेत? वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ड्रमलीन काय आहे? ड्रमलीन काय आहे? हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान-लहान टेकड्या की वाऱ्यांच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्या, हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेल्या लहान खडक, तर का लाटांच्या खनन कार्यामुळे तयार झालेला लहान खडक. तर हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्या, त्याला आपण काय म्हणतो? ड्रमलीन असं म्हणतो. ऑप्शन 1 याचा आन्सर आहे. ठीक आहे. चला. पुढचा प्रश्न. पुढील वाक्य योग्यरित्या पूर्ण करावे. गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता. त्या अंतर्गत असलेला भूभाग डॅश डॅश. ओके, म्हणजे कुठं-कुठं आहे? दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, अंटार्क्टिका, भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका. आता इथे बघा, भारत ऑप्शन याच्यामध्ये असायला पाहिजे. कारण आपण गोंडवाना महाराष्ट्रात पण आहे आपल्या, बरोबर? सो भारतामध्ये तर असणारच ऑब्व्हियसली. सो जिथे-जिथे भारत आहे आपले ते ऑप्शन व्हॅलिड राहणार. सो इथे आणि इथे फक्त भारत आहे. हे 2 ऑप्शन कट झाले. याच्या व्यतिरिक्त जर बघितलं आपण तर अंटार्क्टिका खंड, तिकडे पण काय आहे? गोंडवाना प्रदेश आहे. ओके. तर हा गोंडवाना प्रदेश जो आहे तो दक्षिण अमेरिकेमध्ये पण आहे. उत्तर अमेरिकेत तो नाहीये. ओके. म्हणून ऑप्शन नंबर 2 आपल्याला याचा आन्सर करेक्ट आहे.
सो भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका खंडामध्ये गोंडवाना भाग आपल्याला आढळतो. आज जे पृथ्वीचे 7 खंड दिसतात ते पूर्वी एकमेकात मिसळलेले म्हणजे एकच खंड होते. त्याचे नाव पॅनजिया असं होतं. ओके. आणि हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2012 ला आला होता. तर याचे तुकडे झालेले आहेत. तर एक उत्तरेकडील भूखंडास लॉरेशिया म्हणतात किंवा अंगाराभुशी असं नाव दिलेलं आहे. आणि उत्तर अमेरिका, ग्रीनलँड, युरोप आणि आशिया म्हणजे उत्तरेकडचा आशिया म्हणजे आता हे पृथ्वीच्या गोलावरती तुम्हाला डिटेलमध्ये इमेज इथं राहिले टाकायचे. ठीक आहे. सो असू द्या, समजून घ्या फक्त की हा पूर्ण एक भाग होता. त्याला आपण पॅनजिया म्हणत होतो. त्याचे वेगवेगळे तुकडे तुम्हाला YouTubeला अॅनिमेशन्स व्हिडिओ पण बरेच मिळतील. तर ह्याचे वेगळे तुकडे होऊन तो भाग काय झालेला आहे, वेगळे झालेले आहेत आणि वेगळे खंड तयार झालेले आहेत. ओके. हां, ठीक आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. ठीक आहे. तर आपण भेटू उद्या 52 नंबरचं लेक्चर. भारतातील सर्व बेटांचा अभ्यास आपण तिथे आय थिंक करणार आहे. सो तोपर्यंत थँक यू सो मच. तुमचे काही डाउट्स असतील, काही प्रॉब्लेम असतील तर व्हिडिओमध्ये कमेंट करा. आपण तुम्हाला सगळ्याचं त्याचं मी तुम्हाला उत्तर देईन. ओके. चला थँक